एवढ्या दिवसापासून जी धावपळ सुरू होती ती होती आजच्या दिवसासाठी, म्हणजेच बेबी शॉवरचा दिवस. आज होता बेबी शॉवर आणि मी इकडे पार्लरवाल्याला बोललो होतं, जे की माझी हेअरस्टाईल करून देणार होती. सो मी तिकडे तयारी करते आणि इकडे सगळं सेटअप रेडी झालेलं होतं, जसं आम्हाला पाहिजे होतं त्या पद्धतीने त्यांनी लावून दिलेलं होतं. आम्ही बाहेर घेणार होतो हा प्रोग्राम, पण ॲक्च्युली काय झालं की काही कारणामुळे आम्हाला तिथे आतमध्ये करावं लागलं आणि गौरव इकडे रेडी झाला होता. गौरवचं आउटफिट बघू शकता. फर्स्ट टाईम त्यांनी काहीतरी वेगळं ट्राय केलं आणि त्यानंतर सगळी तयारी झाली आणि गावातल्या सगळ्या लेडीज आलेल्या होत्या आणि पाळणे वगैरे म्हणून छान मस्त कार्यक्रमाला सुरुवात केली. त्यानंतर मग स्वीटमध्ये काढायचं होतं बर्फी की पेढा हे बघायचं होतं. सो सगळ्यात आधी काढलं तर सगळ्यात आधी मैसूर पाक निघाला आणि मग परत एकदा काढा म्हणून सगळे बोलत होते. तेव्हा आम्ही काढला ड्रायफ्रूटचा लाडू. आता माहिती नाही बर्फी की पेढा काय होणार, आता बर्फी की पेढा ते तुम्हाला काय वाटतं तर कमेंट करून नक्की सांगा. आता ते काही पण हो, पण कार्यक्रमामध्ये एक रीत असते की नाही ह्या सगळ्या गोष्टी केल्या जातात. आणि त्यानंतर मग एक दुसऱ्याला छानपैकी स्वीट भरवलं आणि इकडे प्रोग्रामामध्ये लेडीजला जे काही नाश्त्याचं होतं ते सगळं अरेंजमेंट केलेलं, ते सगळं झालं. आणि त्यानंतर आम्ही इकडे परत एक रिव्हीलचं ठेवलं होतं गर्ल और बॉयचं, तर त्यामध्ये राधा निघालेली होती. आम्ही स्वतः सगळी तयारी केली प्रोग्रामची, पण आम्हाला बिलकुल आयडिया नव्हती राधा की कृष्ण निघेल. पण ठीक आहे, जेही निघालं ते आम्हाला हवं तर मुलगीच, पण बघू आता काय होतं. तर त्यानंतर छानपैकी डान्सचा प्रोग्राम झाला. जे छोटे छोटे दादांचे मुलं होते घरच्या फॅमिलीमध्ये त्यांनी छान आपले आपले डान्स केले आणि खरंच खूप एन्जॉय केला सगळ्यांनी प्रोग्राम. लास्टला तर खूपच मजा आली, कारण डान्स नसेल कुठल्याही प्रोग्राममध्ये तर ते तर एन्जॉयसारखं वाटत नाही. त्यासाठीच आम्ही डीजेसुद्धा सांगितला होता आणि त्यांनी छान डीजे लावलेला होता आणि मग सगळ्यांनी छान छोट्या मुलींनी, सगळ्या घरातल्या छोट्या मुलींनी डान्स केला. त्यांना छान ॲप्रिशिएट केलं सगळ्यांनी आणि त्यानंतर सगळ्या लेडीजनी जे आहेर होतं ते सगळं करून नाश्ता वगैरे केला आणि अशा पद्धतीने हा आजचा कार्यक्रम पार पडला. त्याचबरोबर लवकरच चॅनलवर व्लॉगसुद्धा येणार आहे बेबी शॉवरचा, तो पण बघायला विसरू नका आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.